आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर आहे। कालच महत्त्वपूर्ण बैठक भारतीय जनता पक्षाची झाली। मुख्यमंत्री देखील त्या बैठकीला होते, प्रदेश अध्यक्ष होते, तुमचे प्रभारी देखील होते। स्थानिक स्वराज्य संस्थेला घेऊन काय चर्चा झाली आणि काय नियोजन आहे? पहिले देशात लोकसभेच्या आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या असतात। याच्यामध्ये देखील तेवढेच गंभीरतेने आणि नियोजनबद्ध काम हे नेत्यांच्या मार्फत झालं पाहिजे। याच्याकरता काल प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विदर्भातल्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि नेत्यांसोबत बैठक घेतली आणि नियोजनाचा आढावा घेतला। काल मुख्यमंत्री म्हणाले की स्थानिक स्तरावर ते अधिकार देण्यात आले, युती करायची की नाही? निश्चितपणे नगरपालिका जिल्हा परिषदेकरता आढावा घेतल्यानंतर स्थानिक जे पदाधिकारी नेते आहेत त्यांना त्या ठिकाणी युतीबद्दल निर्णय घेण्याचं त्यांनी तसं सूचना केलेल्या आहेत। परंतु तरी देखील अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील। मुंबई महानगरपालिकेसंदर्भात काय भूमिका आहे? मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुका अजून थोडा वेळ आहे आणि त्याच्याकरता मी आधीच सांगितल्याप्रमाणे तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावरती उचित निर्णय घेतील। नेहमी आम्ही बघतो की लोकसभा असेल, विधानसभा असेल, भारतीय जनता पक्ष सर्वेच्या आधारावर उमेदवाराचा निवड करतात। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील सर्वे सुरू आहे का आणि तेच निकष राहील का? निश्चितच प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्या ठिकाणी सर्वे करण्यात येतो। ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील योग्य उमेदवारीची निवडणूक होण्याकरिता त्या ठिकाणी भाजपच्या वतीने सर्वे करण्यात येईल। क्रायटेरिया काय असणार आहे? असा क्रायटेरिया सांगता येणार नाही, कारण तो सर्वे आहे। एक बोललं जातं की अनेक माजी नगरसेवकांना डच्चू दिला जाईल कारण की त्यांच्यावर अँटी इन्कम्बन्सीचा फटका आहे। अशी कुठलीही पॉलिसी अजूनपर्यंत ठरलेली नाही। जो योग्य उमेदवार आहे त्याला उमेदवारी देण्यात येईल। शेवटला प्रश्न, जिल्हा परिषद निवडणुका आणि नगर परिषद निवडणुका या वेगवेगळ्या झाल्या तर वेगवेगळे निकष आणि फॉर्म्युले असेल? नाही, निश्चितच, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या ग्रामीण भागामध्ये होत असतात, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या शहरी भागामध्ये होत असतात। जिल्हा निवडणुकीकरता कार्यकर्ते हे ग्रामीण भागामध्ये सक्रिय राहतात आणि नगरपालिकेचे कार्यकर्ते शहरी भागात सक्रिय राहतात। त्याच्यामुळे त्यांचे कार्यालय वेगवेगळे असतात, त्यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते। काल बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या बहुतांश भावना ह्या होत्या की आपण प्रत्येक निवडणूक हे स्वतंत्र लढायला पाहिजे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना होती। तिथली परिस्थितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार करून पुन्हा आपल्याला सांगितल्याप्रमाणे की तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून त्यावर निर्णय घेतील। बहुत धन्यवाद। तर हे होते राज्यमंत्री पंकज भोयर। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।